बऱ्यापैकी आपण ह्या येणाऱ्या बातम्यांवरती एक अंदाज लावतो की चला बाबा शहरात एक चांगलं काम चालू आहे, एवढा मोठा निधी विकास कामांसाठी येतोय म्हणजे नक्कीच ती कामं पार पडत असतील. पण जेव्हा ग्राउंडला गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की पाण्याबद्दलच्या समस्या सुटलेल्या नाहीत, आरोग्य केंद्राबद्दलच्या समस्या सुटलेल्या नाहीत, त्यातल्या त्यात शाळांच्या तर अतिशय दुरावस्था आहेत. ह्या मतदारसंघामध्ये 21 गावं आहेत, पण 21 गावांमध्ये 4 गावांना तुम्ही खूप फुलफिल केलंय आणि तेवढ्या 4 गावाच्या कामांवरती तुम्ही सांगते की आम्ही सगळं दिलंय. काही ठिकाणी तर गावांना जोडणारा रस्ता सुद्धा तिथे गाडीने सुद्धा जाऊ शकत नाही, आत्ता देखील अशी परिस्थिती आहे. म्हणजे मला विशेष वाटते की मी मंगळवेढा तालुक्यातच आले का आणखीन कुठल्या एकदम ग्रामीण भागात आली की जिथे लाईट, वीज, पाणी अजून पोहोचलेलंच नाहीये, अशी सुद्धा परिस्थिती काही काही भागाची इथं आहे. कालपासून आम्हाला ऐकायला येते की पालकमंत्र्यांचे दौरे होणार आहेत. म्हणजे खूप विशेष आहे हे की जिल्हा परिषदेसाठी किंवा पंचायत समितीसाठी पालकमंत्री येतात त्या सभेला. म्हणजे हे कुठली झाली ही निवडणूक. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची जी योजना आहे ती, तर त्यावेळेत सुद्धा ती योजना मंजूर करणारे स्वर्गीय भारतनाना भालके होते. त्यांनी ही योजना त्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून आणली. ती तुम्ही आणलेली नाहीये, मंजूर योजनाच तुम्ही 4 वेळा ती पुढे, म्हणजे आपण म्हणतो ना एखादी घरात शिळे आमटी राहिली असेल तर त्याला 4 वेळा गरम करून खायचा प्रकार आहे. आणली ते आणली, तुम्ही वाट बघत होतात कधी जिल्हा परिषदा लागतायत आणि मी ते काम चालू करतो. लोकप्रतिनिधीच मे बी थोडेसे कॉन्ट्रॅक्टर लाईन मधले असल्यासारखे असल्यामुळं ना मला असं वाटतंय की मतदारसंघामधल्या काही लोकांना त्यांनी अशा पद्धतीने अडकवलेलं आहे की तू जर नाही ऐकलं तर कुठे आवडायचं मला माहितीये. ही जी सिस्टीम आहे ना ही खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या तालुक्यात काम करते आणि त्याच्यामुळं लोकांची इच्छा असून सुद्धा काही गोष्टी होत नाही. बऱ्याच ठिकाणी उमेदवार अरेंज करावे लागलेत. तर इथंच हे लक्षात येते की स्थानिकला कोणी तयारच होत नाहीये का स्थानिकला कोणी त्या लेवलचं तुम्ही समजतच नाहीये का त्यांच्यात ती क्षमताच नाहीये का की तुम्हाला म्हणून बाहेरून आणावं लागते. पण इथं उमेदवार स्वतः काय करणार हे बोलतच नाहीत, स्वतः कसं जाणार आहे हे सांगतच नाहीयेत किंवा त्यांच्याकडे मतदारसंघाचा आढावा किंवा विजनच नाही. आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी एकटाच बिचारा आपल्या सगळ्यावरती तोफ टाकतोय आणि सगळे हे टीकास्त्र सोडतोय. ह्याला काय म्हणायचं? आदरणीय भारतनानांबद्दल इतकं प्रेम आहे ना जनतेच्या मनात अजून सुद्धा, म्हणजे हे खरंच कोणीच पुसू शकणार नाही. त्यांच्या काळातला जो त्यांनी मतदारांबद्दलचा किंवा जनतेबद्दल एक विश्वास किंवा थेट संपर्क जो निर्माण केलेला आहे तो मोडून काढणं एवढं सोपं नाही आणि ते शक्यच नाहीये. मुळात एका ठिकाणी एका मतदारांनी तर अशी आठवण सांगितली की गाडीवरनं चालले तरी कधी भारतनाना आम्हाला येऊन पर्सनली आवाज द्यायचे, अरे बघ तू का तालुक्यात आलाय, त्याचं काय काम आहे. म्हणजे आम्ही सहज जरी फिरायसाठी जरी आलेलो असलो तरी बोलवून विचारपूस करायची. जातीवाचक गटतट निर्माण करून जे काही समीकरण मतासाठी केलं जातंय, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलं जातंय, तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज कुठेतरी होताना दिसत आहे. नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण देखील वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटांमध्ये जाऊन तिथले उमेदवार, तिथली स्थानिक जनता यांच्याशी बोलतोय, संवाद साधतोय. मुळात त्या जिल्हा परिषद गटामधल्या जनतेच्या मूळ समस्या काय आहेत, उमेदवारांचं त्या जिल्हा परिषद गटासंदर्भातलं विजन काय, अशा बऱ्याच अंगानं आपण खरं तर संवाद साधतोय. आता मी मंगळवेढा तालुक्यातल्या लक्ष्मी देवडी या जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने ही सगळी संयुक्त महासंचारी आघाडी इथं लढते त्या ॲडव्होकेट कोमलताई ढोबळे आपल्या सोबत आहेत. खरं तर माजी मंत्री, माजी आमदार लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या तुम्ही कन्या आहात, या भागाला तशा अर्थानं ज्ञात परिचित आहात. आणि आता जर लक्ष्मी देवडी गटाची परिस्थिती बघितली तर दोन्ही उमेदवारापैकी जरा तुम्ही थोडेसे जास्त परिचित आहात इथल्या लोकांना. खरं तर या जिल्हा परिषद गटाच्या संदर्भातलं तुमचं काम, तुमचं विजन, तुमच्या समोरचे प्रतिस्पर्धी काय, खरं तर इथलं जर एकूण राजकारण बघितलं तर समोरचे प्रतिनिधी हे पूर्णपणे तिथल्या लोकप्रतिनिधींच्या कामावर अवलंबून आहेत, पण लोक म्हणतात की कामं झाली नाहीत. अशा बऱ्याच संघांना आपल्याला गप्पा मारायचे, हे पुढे बोलत राहू. माझा पहिला साधा प्रश्न तुम्हाला असा आहे की वडील इतके वर्ष आमदार मंत्री राहिले, का इतकं राजकारणामधलं घराणं हे असं, ह्या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढवल्या पाहिजेत असं वाटत असताना कोमलताई ढोबळे पुन्हा ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये जनतेतून का आल्या? मुळात त्याचं कारण असं आहे की हा जो मंगळवेढा तालुका आहे इथं गेली अनेक वर्ष वडिलांनी आमदार मंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांचा जो एक स्वभाव आहे
एखादा राजकारणी म्हणून बघण्याच्या पलीकडं एक व्यक्ती म्हणून, एक साधारण शिक्षक म्हणून ह्या पेशातून लोकांना त्यांच्या स्वभावाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मला फारसं हे जास्ती म्हणजे सांगावं लागणार नाही, पण तरी देखील आपण प्रश्न केला म्हणून सांगते. त्यांचं मुळात कसं आहे, कार्यकर्त्यांनी कष्टाने तयार व्हावं, ग्राउंडनी तयार व्हावं, त्यांनी जनतेतून जनतेचे प्रश्न सोडवत तयार व्हावं, अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा असते. आणि जेव्हा हा प्रश्न पुढे येतो की ही निवडणूक किंवा ह्या जिल्हा परिषदांच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सामान्य कार्यकर्त्यासाठी असतात, तर ज्यावेळी तुम्ही एक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करता, तेव्हाच तुम्ही एक चांगला नेता म्हणून पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीने घडू शकता. तुम्हाला कार्यकर्त्याच्या समस्या, अडीअडचणी, कार्यकर्ता कसा तयार होतो, त्याच्या अपेक्षा नेत्याकडून काय असतात, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही एक चांगला नेता किंवा नेतृत्व करू शकत नाही, असं त्यांचं ठाम मत आहे. आणि त्यांचेच ते संस्कार आमच्यावरती आल्यामुळं, आमच्यावरती त्यांनी तसे संस्कार केल्यामुळं त्यांचं असं वैयक्तिक मत होतं की माझा जो काही बेस आहे, मी मंत्र्याची मुलगी, ही ओळख न ठेवता किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध न करता, मग तसं जर असतं तर डायरेक्ट कॉप्ट करून आमदार, मंत्री, खासदार, आता तर जिल्हा परिषद सदस्य पण होत आहेत. ह्या सगळ्या प्रचार यंत्रणेत जाऊन, होम टू होम जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नव्हती. पण त्यांच्याबरोबर माझंही वैयक्तिक मत असं आहे की ग्राउंडला जाऊन, प्रत्येक घरात जाऊन ग्राउंडच्या समस्या एक कार्यकर्ता म्हणून समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि हाच पाया आहे. तुम्ही जेव्हा डायरेक्ट आमदार होण्यापेक्षा, मंत्री होण्यापेक्षा ग्राउंडमधून तुम्ही वरती टप्पे चढत गेलात, तर तुम्हाला प्रशासकीय काम असेल किंवा जनतेचं काम असेल, हे करण्यामध्ये थोडंसं सोपं जातं. खरं तर आता तुम्ही या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारसंघ फिरताय गेले आणि खरं तर तुमच्या कुटुंबाचा या सगळ्या तालुक्याशीच वर्षानुवर्ष संबंध आहे. त्यामुळं डोबळे कुटुंबाला फक्त लक्ष्मी देवडी गटापुरतं मर्यादित ठेवणं हे मला तरी प्रश्न विचारताना योग्य वाटत नाही. तो तालुकाभराचा किंवा वेगवेगळ्या निवडणुका लढवणं असेल, सामाजिक काम असेल, शैक्षणिक कामामध्ये तुमचा संपूर्ण संपर्क हा या तालुक्याशी राहतो. तरी सुद्धा स्पेसिफिक आता जिल्हा परिषद गटाची निवडणूक तुम्ही लढवताय, तर काय असं जाणवतं लक्ष्मी देवडी गटामध्ये की जे काम होणं अपेक्षित होतं पण झालं नाही? लोकप्रतिनिधी बरेच दावे करतात की इथं कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला. समोरच्या बाजूने देखील प्रचार करताना इथं आम्ही काही हजार कोटींचा निधी आणला असं म्हटलं जाते. प्रत्यक्षदर्शी तुम्ही तिथं लोकांमध्ये आहात, फिरताय, लोकांच्या समस्या काय आहेत? कारण तुम्ही म्हणाला की वडिलांनी सांगितलं की मतदारसंघ समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे. ताईंना काय मतदारसंघ समजलाय? तसं बघायला गेलं तर खरं तर आम्हालाही, आम्ही आजपर्यंत मतदारसंघ वरून बघत होते, मी स्वतः. कारण बऱ्यापैकी आपण ह्या येणाऱ्या बातम्यांवरती एक अंदाज लावतो की चला बाबा, शहरात एक चांगलं काम चालू आहे, एवढा मोठा निधी विकास कामांसाठी येतोय, म्हणजे नक्कीच ती कामं पार पडत असतील. पण जेव्हा ग्राउंडला गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की पाण्याबद्दलच्या समस्या सुटलेल्या नाहीत, आरोग्य केंद्राबद्दलच्या समस्या सुटलेल्या नाहीत, त्यातल्या त्यात शाळांच्या तर अतिशय दुरावस्था आहेत. शाळा आणि आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या भरती बऱ्याच दिवस झालेल्या नाहीयेत. त्याच्यानंतर लाईटची समस्या खूप मोठी आहे. आणि काय झालेलं आहे, ह्या मतदारसंघामध्ये 21 गावं आहेत, पण 21 गावांमध्ये 4 गावांना तुम्ही खूप फुलफिल केलंय आणि तेवढ्या 4 गावाच्या कामांवरती तुम्ही सांगते की आम्ही सगळं दिलंय, असं नाहीये. वस्तुस्थिती बघायला गेलं तर एक 4 गावं सोडली किंवा 1-2 गावं सोडली किंवा गावातला सुद्धा काही भाग सोडला सुशोभीकरणातला, तर बऱ्यापैकी काम सगळं रखडलेलं आहे. त्याच्यामुळं आता ग्राउंडला गेल्यानंतर फिरताना सुद्धा रस्ते, म्हणजे गाड्या तिथं जाऊ शकत नाहीयेत, इतकी दुरावस्था आहे. काही ठिकाणी तर गावांना जोडणारा रस्ता सुद्धा तिथे गाडीने सुद्धा जाऊ शकत नाही, आत्ता देखील अशी परिस्थिती आहे. म्हणजे मला विशेष वाटते की मी मंगळवेढा तालुक्यातच आले का आणखीन कुठल्या एकदम ग्रामीण भागात आले की जिथे लाईट, वीज, पाणी अजून पोहोचलेलंच नाहीये, अशी सुद्धा परिस्थिती काही भागाची इथं आहे. ती आम्हाला प्रत्यक्षात फिरताना जाणवली. आणि सगळ्यात मोठं इथलं दुर्दैव काय माहितीये का, महिला नेतृत्व, महिलांसाठीचं काम, महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण ह्या शब्दाचा अर्थच इथल्या नागरिकांना कळालेला नाही. म्हणजे आजही इथं महिला शेतीत राबते, काबाड कष्ट करते, या पलीकडे तिचा विकास काहीच झालेला नाही. म्हणजे विकास फक्त तुम्हाला देशाचा, तालुक्याचा करायचा आणि विकास कामांचाच करायचा असं नाहीये. 50% आरक्षण किंवा महिलांना जेव्हा आपण स्त्री आणि पुरुष समान संधी बघत असताना आज त्या लेवलने जर रेशो बघितला तर तिथं महिला 0 आहे, असं मला जाणवलं.
म्हणजे साधारण ज्या पायाभूत सुविधा तिथं असणं अपेक्षित होतं हम्म. त्याचा अभाव म्हणजे साधारण ज्या पायाभूत सुविधा तिथं असणं अपेक्षित होतं त्याचा अभाव सध्या तिथं दिसतोय. हम्म. हे सगळं होत असताना तुम्ही रोज लोकांना 1 to 1 बोलताय, भेटताय. आता तुम्ही म्हणाला की वरुण तालुक्यामध्ये असे आकडे ऐकत होतो की प्रचंड मोठा विकास झाला, खूप सारा पैसा मतदारसंघामध्ये आला, पण प्रत्यक्षात तिथं तसं नाही. असं दिसल्यानंतर उद्या ज्या वेळेला तुम्ही लोकांच्या समोर या मतदानाच्या माध्यमातून जाताय तेव्हा तुम्ही लोकांना काय पद्धतीनं आश्वस्त करताय, कुठली आश्वासनं देताय किंवा कुठल्या पद्धतीची ठोस कामं करू हा विश्वास तुम्ही लोकांना देताय, काय वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा तर आता आम्हाला सांगावं लागतंय लोकांना की 9 वर्ष झालं निवडणुका रखडल्या होत्या. 9 वर्षानंतर आता ह्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामध्ये नागरिकांना आता कुठेतरी विसर पडल्यासारखा झालाय की जिल्हा परिषद सदस्य काय काम करतो, सभापती काय काम करतो, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांचं काय काम आहे, सरपंचांचं काय काम आहे हे विसरलेत. कारण त्यांना तसं हॅबिच्युअल केलेलं आहे. लोक म्हणजे जनतेला अशी सवय लावली की तुमचं काम आहे हे करायला ही लोक काहीच ह्यांचा उपयोगच नाही किंवा ही लोक नाहीतच आहेत. त्यांना गृहीत धरायची गरज नाही. बरोबर. डायरेक्ट वरच्या लेवलला बोलायचं आणि तुम्ही त्या मर्जीत राहिला, गटाचं वर्चस्व मान्य केलं तरच तुमची कामं होतात आणि तुम्हाला ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत त्या तेव्हा तुम्हाला मिळतात आणि तुमचं ऐकलं जातं. हे लोकांवर खूप जास्त बिंबवलं. म्हणजे गटातटाचं जे राजकारण आहे ना त्याच्यामध्ये खूप जनता अडकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आता निवडणुका आलेत काय, गेलेत काय आणि कोण येणार आहे ह्याच्याशी फारसं काय असं घेणं देणं राहिलं असं वाटत नाहीये. आणि जे काही आदल्या रात्री चित्र बदलतं त्याच्यावरती सुद्धा बरीचशी लोकांमध्ये नाराजी आहे की आम्ही एवढ्या अडचणीत असताना सुद्धा, आज आमच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा काय होतंय, व्हायचं तेच होतंय, अशी एक लोकांमध्ये अनास्था सिस्टीम बद्दल जी पसरलेली आहे ना ती खूप वाईट आम्हाला जाणवली. आणि त्यांना कुठेतरी असं जाणवते की काही जरी झालं तरी आमदार आपलं काम करणार आहे. त्याच्यात जिल्हा परिषद सदस्याचा किंवा ग्रामपंचायत सदस्याचा, सरपंचाचा काही रोल नाहीये असा एक त्यांचा डायरेक्ट समज करून ठेवलेला आहे. तर तो आधी दूर करावा लागतोय आणि तो दूर करत असताना आम्हाला सांगावं लागतंय की तुमच्या ज्या ह्या मूलभूत सुविधा रखडलेल्या आहेत किंवा तुमच्यापर्यंत त्या व्यवस्थित पोहोचलेल्या नाहीयेत त्याच्यासाठी आम्हाला काम करावं लागणार आहे. आणि तुम्ही जर आमच्याशी आत्ता बोलते झालात किंवा त्या गोष्टी तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर ते काम करण्यासाठीच आमची नेमणूक होणार आहे. त्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं आवाहन करावं लागतंय. फिजन काय घेऊन चाललेत कोमलताई या संपूर्ण जिल्हा परिषद गटाचं? आता सध्या बघितलं तर खरं तर ही निवडणूक आहे ती जिल्हा परिषदेची जरी असली तरी आज कुठेतरी देश पातळीवरती देशाची जी अवस्था झालेली आहे, दुरावस्था होत चाललेली आहे किंवा ज्या काही सगळ्या समस्या उत्पन्न होत आहेत त्याच्यामध्ये असं वाटतंय की हितला खूप मोठा वाटा ह्या ग्रामीण भागाचा आहे. बरोबर. कारण जी काही विद्यार्थी संख्या किंवा तरुण पिढी जी घडणार आहे, जी ग्रामीण भागातून येते किंवा शेती व्यवसाय ग्रामीण भागातून जास्ती जो काही आणला जातोय त्याच्यामध्ये आत्ता खरं तर प्रगती होणं गरजेचं आहे. क्वालिटी एज्युकेशन आणि शेतीमध्ये सुद्धा जी व्हर्टिकल फार्मिंग आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसं शेतकऱ्यांना आपल्याला प्रगत शेतीबद्दल ज्ञान देऊन त्यांना सक्षम करण्याची जी गरज आहे त्याच्यामुळे ह्याचा कुठे ना कुठे टप्प्यावर वर जात असताना जो काही अभाव दिसतोय ना त्याची कमतरता जास्त जाणवते. आणि म्हणून आपल्याला जर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असेल तर आता नुकतंच कोविडमध्ये जे काही आपल्यावर खूप मोठं अचानक संकट आलं होतं तेव्हा आपण कुठंच प्रिपेअर नव्हतो आणि त्या मानाने ग्रामीण भागात बघितलं तर तिथं तर अजूनही रुग्णालयांची एवढी वाईट अवस्था आहे. बरोबर. तिथल्या केंद्रांची सुधारणा असेल, शाळांची सुधारणा असेल आणि शेतीबद्दलचे निर्णय असतील आणि महिला उद्योगाबद्दलचा विचार असेल तर ही 4 कामं करण्याचं माझं विजन मला ठेवावं असं वाटतंय आणि तेच असणार आहे. कारण त्याच्यावरती खूप काम करावं लागणार आहे आणि गरजेचं आहे. खरं तर तुम्ही म्हणाला तसं ते सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशाही प्रक्रियेमध्ये किंवा संसदीय कामामध्ये फार महत्वाचं असतं, परंतु मधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथले अधिकार गाळायचे आणि थेट आमदार ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहेत हे दाखवायचं. त्या अर्थाने इथं कामं केली तर अजून देखील आपल्या लोकांना कळत नाही की जिल्हा परिषदेमधनं, जिल्हा नियोजनमधनं, डीपीडीसी मधनं किंवा कुठल्या खात्याच्या अंतर्गत कुठला निधी आला आणि मग लोकप्रतिनिधी देखील मग त्या माध्यमातून मग ते जे आकडे जातात 3,000 कोटीचे 4,000 कोटीचे
त्याच्यामध्ये मग खाली इथल्या ज्या बाकीच्या योजना असतात किंवा बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेला निधी असतो तो देखील पर्यायाने तिथे घेतला जातो. पण ह्या सगळ्याची माहिती नाही. आणि तुम्ही म्हणाला तसं मग या लोकशाही प्रक्रियेमध्ये लोक नाराज करायचे, त्यांचा लोकशाही संस्थांवरचा विश्वास उडवायचा आणि मग चांगल्या लोकांना त्या प्रक्रियेतनं बाहेर काढायचं आणि मग बाकीच्या टोळीनं ते राजकारण करायचं. हे एकूणच मला वाटतं महाराष्ट्रभरातलं चित्र तिथे दिसतंय. हे जरी चित्र एका बाजूला असलं तरी दुसऱ्या बाजूला पुन्हा तुम्हाला मतदारसंघामध्येच घेऊन जातोय की या मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट करताना किंवा लोकांशी संवाद साधताना थोडंसं दबावाचं मला थोडंसं राजकारण दिसतंय की लोक उघडपणे बोलत नाहीत, त्यांच्या मनामध्ये त्या प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांना बरंच बोलायचं आहे इथं, पण कोणतरी येईल मला दबावर, मला फोन येईल कोणाचा तरी. काय चाललंय तुमच्या मतदारसंघामध्ये हे नेमकं? एवढा छान प्रश्न विचारलाय ना तुम्ही. ह्या प्रश्नाबद्दल मी तुमचे पहिल्यांदा आभार मानते. ही जी परिस्थिती आहे ना ही कशी केलेली आहे, मुळात लोकप्रतिनिधीच मे बी थोडेसे कॉन्ट्रॅक्टर लाईन मधले असल्यासारखे असल्यामुळं ना मला असं वाटतंय की मतदारसंघामधल्या काही लोकांना त्यांनी अशा पद्धतीने अडकवलेलं आहे. मग ते कामाच्या स्वरूपात असेल, त्यांचे जे रोजच्या दैनंदिन जीवनातले काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती येणाऱ्या गोष्टी असेल, इव्हन जिल्हा परिषदेचे सुद्धा जर तुम्ही मागचा सगळा आढावा जर घेतला एवढ्या ह्या 5 वर्षातला किंवा 10 वर्षातला, तर टेंडर पद्धती जी आहे ती सुद्धा जर तपासली ना तर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की हा दबाव तंत्र, हा दबाव गट कसा निर्माण झालेला आहे. बरोबर. त्याच्या अंतर्गत तू जर नाही ऐकलं तर कुठे आवडायचं मला माहितीये. ही जी सिस्टीम आहे ना ही खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या तालुक्यात काम करते आणि त्याच्यामुळं लोकांची इच्छा असून सुद्धा काही गोष्टी होत नाहीयेत. आणि त्याचा परिणाम आता ह्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसतोय की लोकांना आता लोक उघड सांगायला सुद्धा लागलेले आहेत की आम्ही अशा पद्धतीनं आमचे हात अडकलेले आहेत की म्हणून आम्ही काही गोष्टी करू शकत नाही. तर इतकं सगळं भीतीचं वातावरण आहे. आता सध्या जनता स्वतःचं मत स्पष्टपणे मांडायला लागलेली आहे. आता बऱ्याचशा प्रसार माध्यम असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही बघतोय तर त्यांना सुद्धा प्रेशराईज केलं जातंय की काय ह्या गोष्टी करताय, आमच्याबद्दल का बोलताय, असं जे काही प्रेशराईज केलं जाते. पण तालुक्यातली जो मतदार राजा आहे तो इतका स्वाभिमानी आहे की हे फार दिवस ते सहन करणार नाही. आणि ते कुठं ना कुठं, मी तर नेहमी सांगते की मंगळवेढा तालुका हा संतांची भूमी आहे आणि ह्या संतांच्या भूमीतला प्रत्येक मतदार राजा हा इतका स्वाभिमानी आणि न्यायप्रिय आहे. त्याच्यामुळं ते आता कुठेतरी न्याय करण्याच्या भूमिकेत आलेले आहे. तर त्याचा फायदा उद्या असा होईल की हा राग व्यक्त करत असताना जनता याचं उत्तर मतदानाच्या दिवशी मतदान करून नक्कीच देईल, एवढा मला विश्वास आहे. खरं तर आता पुन्हा तुमच्या भागामध्ये पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भानं पुन्हा विकास कामांचा घाट जो सगळा दिसतोय, सोशल मीडियामधनं दिसतोय, माध्यमांमधनं दिसतोय. लोक ह्याच्यावर विश्वास ठेवतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्या प्रश्नाकडे कसं बघताय? नाही बघ, आता मी जसं मगाशी सांगितलं की तो फक्त संभ्रम निर्माण केलेला आहे की पाण्याची सोय केलेली आहे, सगळं आहे असं, पण तसं काही नाहीये. कारण आता सुद्धा पाणी उपलब्ध आहे तर लाईट उपलब्ध नाही. म्हणजे काही भागात रात्रीची लाईट दिली जाते, त्याच्यामुळे जे काही मोटरने पाणी देण्याची व्यवस्था आहे किंवा ह्या सगळ्या सुविधा आहेत ह्या रात्रीच्या काही 2-4 तासांसाठी कराव्या लागतात. तर म्हणजे देऊन पण न दिल्यात जमा आहेत. त्याच्यामुळं आत्ताही एवढे शेतकऱ्यांचे आणि जनावरांचे हाल होत आहेत. तर त्याच्यामुळं त्याच्यात सुद्धा खूप गोष्टींच्या अडचणी अजूनही आहेत, त्या दूर कराव्या लागतील. आणि खूप सोपं आहे हे सगळं सोडवणं, पण का सोडवलं जात नाहीये त्याचं कारण सापडत नाहीये. आत्ता जो पाणी प्रश्नाबद्दलचा विषय आहे त्याच्यामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबद्दलची मला प्रकर्षानं आठवण होते. ज्या ज्यावेळी पाण्याचा प्रश्न तालुक्यामध्ये समोर येतोय किंवा मतदारसंघामध्ये येतोय तर त्यावेळेस मला त्या योजनेची का आठवण होते, तर ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, त्यांच्या कार्यकाळातली शेवटची कॅबिनेट ह्या विषयासाठी झाली होती आणि ह्या एकाच विषयासाठी ती कॅबिनेट घेण्यात आली होती आणि त्या कॅबिनेटमध्ये मंजूर झालेला हा विषय आहे जी काही उपसा सिंचन योजनेचा, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची जी योजना आहे ती. तर त्यावेळेत सुद्धा ती योजना मंजूर करणारे स्वर्गीय भारतनाना भालके होते. त्यांनी ही योजना त्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून आणली. आता बघा, कधी नाना त्यावेळेस होते आमदार, त्यावेळेचं हे काम आहे. ती योजना एवढ्या वर्षामध्ये त्याच्यामध्ये बदल करून अनेक वेळा ते आपल्या पद्धतीनं मोल्ड करून त्याची कमी जास्त टक्केवारी सगळं काय 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 करून
तुम्ही ती आज योजना आणली तुम्ही वाट बघत होतात कधी जिल्हा परिषदा लागतायत आणि मी ते काम चालू करतो. आणि तुम्ही केवळ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आता मी फक्त चालू केलंय असा त्याचा भास निर्माण केलाय. पण प्रत्यक्षात जर तुम्ही ग्राउंडला जाऊन बघितलं त्या योजनेचं अजूनही म्हणावं तसं काम झालेलं नाहीये. म्हणजे हे फक्त दिखावा आहे की केलंय आम्ही, पण खरी योजना जी आहे ती त्या काळातली आहे, ती तुम्ही आणलेली नाहीये. मंजूर योजनाच तुम्ही 4 वेळा ती पुढं, म्हणजे आपण म्हणतो ना एखादी घरात शिळे आमटी राहिली असेल तर त्याला 4 वेळा गरम करून खायचा प्रकार आहे. बरोबर. तर असं होत नाही. लोक आता मंगळवेढ्याची जनता इतकी सुज्ञ आहे ना, त्यांना सगळी आकडेवारी कळलेली आणि सगळे योजना सगळं कोण काय करतंय हे त्यांना खूप चांगलं कळलेलं आहे. खरं तर तुम्ही राष्ट्रवादी घड्याळाच्या जरी उमेदवार असला तरी इथं तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि तुम्ही सगळी मंडळी इथं तालुक्यामध्ये सोबत लढताय. काल तुमचा शुभारंभ झाला भगीरथ भालके, तिथं पुन्हा प्रकर्षानं बऱ्याच गोष्टींवर बोलले. तसा हा भाग पुन्हा एकदा हा तालुकाच मुळात भालकेंचा बालेकिल्ला आहे. या भागामध्ये लोक नानांच्या नंतर देखील ज्या 2 निवडणुका झाल्या तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भगीरथ भालकेंच्या पाठीमागे उभा राहिले. अजून सुद्धा गावोगावी गेल्यानंतर लोक नानांच्या आठवणी काढतात का? भालकेंचा गट किती जिवंत आहे? कारण सारखं भालके संपले हे कसं असतंय, तर काय जाणवतं इथं? आणि हे उद्याच्या निवडणुकांमध्ये भालकेंचं तुमचं समीकरण किती इम्पॅक्ट करेल? नाही, आता आम्ही जेवढ्या भागात फिरलोय ना तिथं इतकं म्हणजे आदरणीय भारत नानांबद्दल इतकं प्रेम आहे ना जनतेच्या मनात अजून सुद्धा, म्हणजे हे खरंच कोणीच पुसू शकणार नाही. आज तुम्ही कितीही चांगलं काम केलं तर त्यांच्या काळातला जो त्यांनी मतदारांबद्दलचा किंवा जनतेबद्दल एक विश्वास किंवा थेट संपर्क जो निर्माण केलेला आहे तो मोडून काढणं एवढं सोपं नाही आणि ते शक्यच नाहीये मुळात. आजही खूप चांगलं, आणि जसं मी आत्ताच एका योजनेबद्दल सांगितलं की त्यांनी अशा पद्धतीची कामं करून ठेवलेली आहेत की ती वर्षानुवर्षे तुम्ही काही जरी केलं तरी तेच पुढे तुम्हाला त्यांचे संस्कार जपल्यासारखं ते पुढे न्यावं लागणार आहे, ते पुसलं जाणार नाहीये. आणि हा इम्पॅक्ट होणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी लोक आम्हाला त्यांच्या आठवणी सांगतायत. म्हणजे कालच आम्ही एका ठिकाणी एका मतदारांनी तर अशी आठवण सांगितली की गाडीवरनं चालले तरी कधी भारत नाना आम्हाला येऊन पर्सनली आवाज द्यायचे, अरे बघ तू का तालुक्यात आलाय, त्याचं काय काम आहे. म्हणजे आम्ही सहज जरी फिरायसाठी जरी आलेलो असलो तरी बोलवून विचारपूस करायचे. म्हणजे कामापलीकडचं, राजकारणापलीकडचं जे नातं मतदाराशी नागरिकांशी आदरणीय भारत नानांनी जे जपलं होतं ते खरंच आजही काम करतंय आणि त्याच आशीर्वाद रूपाने मतपेटीमध्ये सन्माननीय भगीरथ दादांच्या पाठीशी उभा आहे. खरं तर तुम्ही ज्या जिल्हा परिषदेच्या गटामधून निवडणूक लढवताय किंवा एकूणच मंगळवेढा तालुका जर बघितला तर तसा हा भाग भारतीय जनता पार्टीच्या फार पाठीमागे न जाणारा भाग आहे. तुम्ही लोकसभेचे आकडे बघितले, विधानसभेत सुद्धा प्रशांतरावजी परिचारक आणि समाधान अवताडे हे दोघे जण एकत्रित झाले. ऐन टायमाला पक्षानं प्रेशर करून परिचारक मालकांना या निवडणुकीमधनं माघार घ्यायला लावली, त्यांना अवताडेंच्या सोबत जावं लावलं आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेतनं ती निवडणूक झाली. तरी सुद्धा चांगल्या पद्धतीची मतं या भागामध्ये कमळ या पक्षाच्या किंवा कमळ या चिन्हाच्या विरोधामध्येच तिथे गेली, भाजपच्या विरोधामध्ये गेली. मुळात तुम्ही ज्या भागामधून येतात तिथं शेतकरी वर्ग जास्त आहे, तुमची मंगळवेढची सामाजिक विण एकमेकांमध्ये विणली गेलेली आहे आणि हा सगळा समतेचा विचार किंवा हा सगळी सामाजिक बांधिलकीचा विचार उद्ध्वस्त करणारा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा पक्ष म्हणून कमळ किंवा भाजप आम्हाला नको, ही साधारण मानसिकता ग्राउंड रिपोर्ट मधून लोक देखील आमच्याशी बोलतात. ती मैदानावर तशी दिसते का आणि लोक बोलतायत का त्या सगळ्या गोष्टी? आता आम्ही जेवढं काही लक्ष्मी देवडी भागात फिरतोय, बऱ्याचशा गावांमध्ये फिरलो, तिथं काही ठिकाणी आम्हाला भाजी मंडईमध्ये सुद्धा आम्ही प्रचाराच्या दरम्यान गेलेलो आहे. तर त्याच्यामुळे थेट संपर्क आम्हाला शेतकऱ्यांशी करता आला. तिथं काही महिला भाजी विकायला बसल्या होत्या, तर त्यांच्यामधून आलं की जो काही हमी भाव मिळत नाहीये शेतमालाला किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये बरीचशी जनतेमध्ये नाराजी आहे. आणि त्यातल्या त्यात इथं जे जातीवाचक गटतट निर्माण करून जे काही समीकरण मतासाठी केलं जातंय, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलं जातंय, तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज कुठेतरी होताना दिसत आहे. आणि जनता आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीसाठी नाराज आहे की तुम्ही नोकरीच्या संधी सुद्धा इथं उपलब्ध करून देण्याची आश्वासनं दिलीत पण ती पूर्ण केली नाही. तुम्हाला साध्या आरोग्य केंद्रातल्या आणि शैक्षणिक संस्थातल्या जागा, रिक्त जागा सुद्धा भरणं झालेलं नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टींची बांधाबांध करून कुठेतरी सावरासावर किती दिवस करणार आहे? खरं तर कोमलताई, तुम्हाला एकूण राजकारणामधला जो वारसा आहे
तो प्रचंड सुसंस्कृत अशा पद्धतीचा वारसा आहे. तुमची बोलण्याची पद्धत बघितली तर ती सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट आहे. मुळात आपण इतकं सभ्यतेनं, इतकं सुसंस्कृतपणानं ह्या लोकांमध्ये अशा काळात जातोय जिथं राजकारण हा डाकूंचा अड्डा आहे अक्षरशः. तो तिथं इतकी म्हणजे एवढ्या आवाजाची माणसं तर त्या राजकारणामध्ये निश्चितपणानं नाहीत. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही प्रतिनिधित्व करताय, लोकांमध्ये जात आहात. तुमच्या ह्या अभ्यासाचा, तुमच्या ह्या वक्तृत्वाचा, तुमच्या ह्या लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा आणि प्रश्न मांडण्याचा फायदा उद्या तुम्हालाही होईल आणि त्या लोकांना देखील होईल. समोरचे उमेदवार आहेत ते पलीकडच्या एका गटातून आणून पुन्हा तुमच्या गटामध्ये आणून ठेवलेत, उभा केलेत. खरं तर तालुक्यामध्ये हे पलीकडच्या सत्ताधाऱ्याकडून फार ठिकाणी झाले. म्हणजे फुलजंती गटामध्ये पुन्हा एक बाहेरचा उमेदवार इथं आणलाय. तो उमेदवार पलीकडच्या गटामधून फिरत होता, तो आपल्यासोबत घेतलाय. तिथले मूळ गट पुन्हा नाराज आहे. तुम्ही इकडे जर त्या ठिकाणी बघितलं आमच्या बोश्य गटामध्ये, तर तिथं फुलजंती गटामधला उमेदवार बोश्य गटामध्ये दिलाय. पुन्हा पलीकडच्या साईडला पण तीच परिस्थिती आणि तुमच्या गटामध्ये पुन्हा तिकडे ब्रह्मपुरीचे उमेदवार इकडं उमेदवार म्हणून तुम्हाला दिले. हे सगळं ते सगळं ह्या विश्वासानं करतात की माझ्या स्वतःच्या जीवावर मी निवडणुका जिंकून येऊ शकू. परिस्थिती काय? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी पुन्हा मूळ प्रश्नावर येतो की ह्या सगळ्या प्रक्रियेचा किंवा समोरच्या लोकप्रतिनिधींचं, आता तुमच्या समोर असलेल्या उमेदवाराचं आव्हान म्हणून काय वाटतं का, किंवा चॅलेंज काय वाटतं? मुळात पहिला जो मुद्दा होता तुमचा की बऱ्याच ठिकाणी उमेदवार अरेंज करावे लागलेत, तर इथंच हे लक्षात येते की स्थानिकला कोणी तयारच होत नाहीये का? का स्थानिकला कोणी त्या लेवलचं तुम्ही समजतच नाहीये का? का त्यांच्यात ती क्षमताच नाहीये का की तुम्हाला म्हणून बाहेरून आणावं लागते? किंवा जसं मी सांगितलं की ही जी काही सगळी पदं आहेत हे थेट माझ्यापर्यंतच काम आलं पाहिजे, मधले कुणी लोकच नको आहेत म्हणून केलेल्या सिस्टीमसाठी सुद्धा हे सगळं चाललंय का काही माहिती नाही. आणि दुसरा विषय जो आहे तो हा की समोरून उमेदवाराचं आव्हान असणं किंवा काय, तर तसा विषय कुठं मला जाणवत नाही. कारण मुळात आव्हान असं कधी असलं असतं जे प्रश्न मतदारसंघातले खूप सोडवलेले आहेत, आता काही कामाला शिल्लकच नाहीये विषय, असं जर असतं तर खूप मोठं तगडं आव्हान असतं आणि खूप भीतीदायक वाटलं असतं की अरे बापरे, आता आपण काय करायचं, जाऊन कशासाठी मतं मागायची, किंवा मी लोकांसाठी काय करू, मला कामच ठेवलेलं नाहीये. अशी परिस्थिती नाहीये. भरपूर काम तालुक्यामध्ये आहे जे लोकांना कुठंही म्हणजे लोकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करेल किंवा त्यांना फुलफिल केलेलं नाहीये. आणि जे काही इथला जसं आता आपण बोललो शेतकरी वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध वर्ग असेल, महिला असतील, लहान मुलं असेल, कोणाचाच प्रश्न सुटलेला नाहीये. सगळ्याच अडचणी आवासून उभारलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये कुठलाही उमेदवार आणला आणि तो आधी तुमची सत्ता असताना सुद्धा, तुम्ही उमेदवार कुठला का असेना पण सत्ता असताना सुद्धा ही कामं झाली नाहीत, तर आता काय करणार आहे परत? आणि अशा परिस्थितीमध्ये समोरच्या उमेदवाराचं आव्हान घेण्यापेक्षा मतदारसंघातले जे प्रश्न आहेत त्याचं खूप मोठं आव्हान आहे. आणि निधी असताना सुद्धा, सगळी सिस्टीम असताना सुद्धा हे प्रश्न सुटलेले नाहीयेत, म्हणून ते जास्ती मोठं आव्हानात्मक वाटतंय. ताई, खरं तर इथं जर तुम्ही बघितलं या निवडणुकांमध्ये, तर आता जर सगळ्यात मोठी समस्या पाण्यासोबत तिथं काय असेल तर विजेची समस्या खूप मोठी आहे. दिवसा वीज तिथं मिळत नाही. खरं तर ह्या मुद्द्यांवर निवडणुका व्हायचं सोडून आता निवडणुकीचा प्रचार बघितला तर तो टीका टिप्पणी अशा पद्धतीचा चालू आहे. दोन्ही प्रश्नाची उत्तर ताईंकडे काय? मुळात विजेचा प्रश्न फक्त पाण्यापुरताच नाहीये शेतकऱ्यांना. बऱ्याचशा गावांमध्ये किंवा काही भागांना जेव्हा तुम्ही मेन शहरात जाता, एखाद्या गावातल्या लोकवस्तीमध्ये चौकापासून जर एखाद्या घरापर्यंत जायचं म्हणलं तर तिथं स्ट्रीट लाईट सुद्धा अजून सुद्धा उभ्या केलेल्या नाहीयेत. आणि पाणी जे रात्री देतायत तो तर प्रश्न सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे तो विषय आहेच आहे, त्याची अडचण आहेच मोठी. आणि आता सध्या जशी निवडणूक चालू झालेली आहे तसं जर तुम्ही बघितलं तर उमेदवाराकडून खरं तर ह्या मतदारसंघाच्या प्रश्नावरती बोलणं व्हायला पाहिजे किंवा उमेदवार काय काम करणार आहे ह्याच्यावरती बोलणं व्हायला पाहिजे. पण इथं उमेदवार स्वतः काय करणार हे बोलतच नाहीत, स्वतः कसं जाणार आहे हे सांगतच नाहीयेत, किंवा त्यांच्याकडे मतदारसंघाचा आढावा किंवा विजनच नाही. आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी एकटाच बिचारा आपल्या सगळ्यावरती तोफ टाकतोय आणि सगळे हे टीकास्त्र सोडतोय. ह्याला काय म्हणायचं? म्हणजे आपण ही जी काही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था, ह्या म्हणजे ह्या शब्दातले अर्थ कळतायत का आपल्याला? आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सुद्धा
तुम्ही का ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं देताय? किंवा आता काही भागांमध्ये आता कालपासून आम्हाला ऐकायला येतं की पालकमंत्र्यांचे दौरे होणार आहेत. म्हणजे खूप विशेष आहे हे, की जिल्हा परिषदेसाठी किंवा पंचायत समितीसाठी पालकमंत्री येतात त्या सभेला. म्हणजे हे कुठली झाली ही निवडणूक? आणि ह्याच्यातून आपल्याला काय समजून घ्यायचंय? म्हणजे जनता आता खरंच जनतेनं ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे की एवढ्या ह्या गाव पातळीवरच्या निवडणुकांमध्ये पालकमंत्री इन्व्हॉल्व्ह होत आहेत, म्हणजे आपली काय अवस्था आहे हे कुठंतरी लक्षात यायला पाहिजे. आणि थोडंसं आता सुद्धा टीकास्त्र सोडून कामावरती बोललं पाहिजे. अगदी खरं तर तुम्ही या सगळ्या धावत्या तुमच्या शेड्यूल मधनं आम्हाला वेळ दिला. ही जी तुमची लक्ष्मी देवडी गटाची निवडणूक आहे ती आता अगदी 4-5 दिवसामध्ये लोक त्याचा काय असेल तो निकाल निर्णय त्या ठिकाणी घेणार आहेत. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांसाठीच्या या निवडणुका होतात त्या प्रश्नांचा उहापोह झाला पाहिजे. लोकांनी ते प्रश्न विचारले पाहिजेत, उमेदवारांनी त्या निवडणुका प्रश्नांवर घेऊन गेल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं एक जिल्हा परिषदेचा सदस्य तुम्ही म्हणाल तसं निवडणुका बऱ्याच वर्ष नसल्यामुळं आणि असल्या तरी नामधारीच लोक तिथे येऊन काम करत असल्यामुळं नेमका जिल्हा परिषदेचा सदस्य करतो काय, त्याच्या अखत्याऱ्यात कुठलं काम येतं, तो कुठल्या पदचा निधी आणतो आणि कुठले प्रश्न सोडवतो, या संदर्भातली माहितीच लोकांना नसल्यामुळे देखील एक बऱ्याच पद्धतीचं कन्फ्युजन आहे. तुमच्यासारखे सुशिक्षित लोक तिथं जातील, लोकांना जाणीव करून देतील की तुमची ही विकासाची कामं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतात आणि तो देण्यासाठी तिथं जाऊन सक्षमपणानं काम करणारा कामधारी, नामधारी नव्हे, अशा पद्धतीचा उमेदवार निवडून द्या. या पद्धतीची मागणी तुम्हाला करावी लागेल. त्याला लोक साथ देतील, प्रतिसाद देतील. तुमचं कुटुंब इथं गेले अनेक वर्ष राजकारण करतंय. खरं तर मी ज्यावेळेला पहिला प्रश्न तुम्हाला विचारला होता त्या उत्तरामध्येच बऱ्याच गोष्टी तुम्ही पूर्ण केलेत की जर तुम्ही ज्या पद्धतीचा तुमचा वारसा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकातल्या निवडणुका का लढवतायत हे मला थोडंसं तुम्हाला अडचणी टाकणारा प्रश्न वाटत होतं. पण त्याला तुम्ही जे उत्तर दिले ते फार महत्वाचं आहे की राजकारत्याच्या पोरांनी किंवा निवडणुकांमध्ये सत्तेवर असलेल्या मंत्र्यांच्या, आमदारांच्या पोरांना कशा पद्धतीने लोकात जाऊन ही निवडणूक लढवायची हे शिकवलं पाहिजे. लोकांच्या सुखदुःखाशी बांधून घ्यायला लावलं पाहिजे, लोकांच्या अडचणी समजून घ्यायला लावल्या पाहिजेत आणि त्याला एक कार्यकर्ता म्हणून खालची निवडणूक लढवायला पाहिजे आणि मग वर घेतलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही सांगितली. कारण अनेक भागामध्ये आम्ही बघतो की आमदारांची मुलं आमदार होतात, कॉप्ट होतात, त्यांना कुठेतर बिनविरोध करून घेतलं जातं. तुम्ही मात्र लोकांच्या दारामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभे आहात, लोकांना आरसा दाखवताय, पारखून घ्या म्हणताय. यश अपयश निवडणुकांमधले दोनच घटक आहेत, एक तर आयदर यश येईल किंवा अपयश येईल. परंतु या सगळ्यापेक्षा जास्त लोकशाहीच्या या भट्टीमध्ये स्वतःला तापवून घेऊन कधीही चकाकणं, मला वाटतं हे निश्चितपणानं चांगले. तुमच्या वडिलांचे संस्कार तुमच्या निश्चितपणानं या सगळ्या गोष्टीमध्ये कामी येतील. धावपळीतून वेळ दिला, धन्यवाद. नमस्कार.